नमस्कार मित्रांनो, आज सोन्याच्या बाजारातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। सोन्याचा बाजार हादरला आहे। गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेलं सोनं आता अचानक घसरलं असून भावात मोठी घसरण झाली आहे। आज भारतातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 1,24,600 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे। गेल्या 3 आठवड्यांपासून सोन्याच्या किमती सतत कमी होत आहेत। ही घट केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारातही दिसत आहे। डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळाल्याने सोन्यातील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे। गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरांनी विक्रमी वाढ नोंदवली होती। अनेक गुंतवणूकदारांनी ते सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते। मात्र आता जागतिक आर्थिक परिस्थिती बदलल्याने सोन्याच्या भावात अस्थिरता वाढली आहे। अमेरिकन डॉलर मजबूत होत चालला आहे आणि त्यामुळे सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे। याशिवाय चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदी आणि गुंतवणुकीवरील नकारात्मक वातावरण या दोन्ही घटकांमुळे सोने आणखी खाली येत आहे। गेल्या वर्षी याच काळात सोनं सुमारे 60,000 रुपये प्रति 10 ग्रामच्या आसपास होते आणि आता ते जवळपास 1.24 लाखांवर असून हळूहळू घसरणीच्या दिशेने जात आहे। त्यामुळे सोनं 33,000पर्यंत खाली पडलं ही चर्चा सोशल मीडियावर सुरू असली तरी ती सत्य नाही। अधिकृत आकडेवारीनुसार सध्या सोन्याचा भाव 1.2 ते 1.3 लाखांच्या दरम्यान आहे। मात्र गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आर्थिक विश्लेषकांच्या मते ही घसरण तात्पुरती असू शकते, कारण प्रत्येक वेळी जशी घसरण होते तशी नंतर सोन्यात पुन्हा वाढ होते। काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की पुढील काही महिन्यात जर अमेरिकेने व्याजदर कमी केले किंवा डॉलर कमकुवत झाला तर सोन्यात पुन्हा तेजी येऊ शकते। त्यामुळे सध्या घाईघाईने विक्री करण्याऐवजी परिस्थितीचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा। गुंतवणूकदारांसाठी हे समजणे महत्त्वाचे आहे की सोनं ही दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक आहे। एका दिवसातील चढउतारांवर निर्णय घेणे टाळा। जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडे थोडे करून गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल। तसेच गोल्ड, गोल्ड ETF किंवा फिजिकल गोल्ड या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। आता पुढील काळात सोन्याच्या दरांवर अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे निर्णय, जागतिक महागाईचा आकडा आणि डॉलरचे मूल्य यांचा मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे पुढील काही दिवस गुंतवणूकदारांनी सोन्याच्या बाजारावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे। मित्रांनो, सोन्याच्या किमतीतील ही घसरण ही आपल्याला एक इशारा आहे। बाजार नेहमी बदलतो। आज घसरण आहे, उद्या पुन्हा वाढ होईल। त्यामुळे घाबरू नका, पण सावध रहा। या घसरणीतही गुंतवणुकीची एक नवी संधी दडलेली असू शकते। पुढील काही आठवडे सोन्याच्या बाजारासाठी निर्णायक ठरणार आहेत। त्यामुळे या अपडेट्सवर लक्ष ठेवा आणि योग्य निर्णय घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। सोन्याच्या बाजारातील आणखी अपडेट्स आणि आर्थिक सल्ल्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका।